जरांगे पाटलांनी धनगर समाजाला कोणता विजयाचा मंत्र दिला? त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेला तो खुटा उपटण्याचा इशारा नेमका काय होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आणि धनगर समाज एकत्र आल्यावर सरकारची झोप कशी उडणार आहे? पहा थेट बातमीच्या या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार. महाराष्ट्र आज एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे. मुंबईचं आझाद मैदान, जिथे अनेक आंदोलनं झाली, अनेक इतिहास घडले, पण काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या पुढच्या 50 वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांना कलाटणी देणारं ठरू शकतं. गेल्या 9 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडे हे आपल्या प्रकृतीला झुंज देत उपोषणाला बसले आहेत. अशातच ज्या नावाने गेल्या वर्षभरात सरकारला सळो की पडो करून सोडलं, ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील काल आझाद मैदानात पोहोचले आणि त्यांनी धनगर आरक्षणाच्या लढ्याला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्या लढ्याला एक नवीन धार दिली आहे. जरांगे पाटील जेव्हा स्टेजवर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्यांनी धनगर समाजाला उद्देशून पहिलं वाक्य उच्चारलं, धनगर समाजाची ताकद मोठी आहे, पण ती तुम्हाला कधी कळालीच नाही. मित्रांनो, त्या वाक्याचा अर्थ खूप खोल आहे. धनगर समाज हा विखुरलेला आहे असं मानलं जातं, पण जरांगे पाटील यांनी त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघा, घरी बसून आरक्षण मिळणार नाही. हे विधान त्या प्रत्येक धनगर बांधवासाठी होतं, जो सोशल मीडियावर कमेंट करतो पण रस्त्यावर उतरत नाही. जरांगे पाटील यांनी आपला मराठा आरक्षणाचा अनुभव सांगताना स्पष्ट केलं की जेव्हा समाज कडवट होतो तेव्हा समाज आरपारच्या लढाईसाठी तयार होतो, तेव्हाच दिल्ली आणि मुंबईची तख्त हालतात. त्यांनी दिलेला शब्द ऐका, तुम्ही ताकदीने रस्त्यावर उतरा, मी 6 कोटी मराठा समाज तुमच्या मागे उभे करतो. हा शब्द म्हणजे केवळ आश्वासन नाही, तर हे सरकारला दिलेलं अल्टिमेटम आहे. तर आता प्रश्न तो उभा राहतोय जो प्रत्येक समाजाला पोखरतोय, तो म्हणजे राजकारण. जरांगे पाटलांनी धनगर नेत्यांचे कान टोचले. ते म्हणाले, मान पान बाजूला ठेवा आणि जातीच्या लेकराचं कल्याण करा. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही आंदोलनात नेत्यांच्या अहंकारामुळे समाज भरडला जातो. जरांगे पाटलांनी यावर बोट ठेवलं. त्यांनी नेत्यांना विनंती केली की तुमच्या पदव्या, तुमची प्रतिष्ठा नंतर बघा, आधी समाजाला आरक्षण मिळवून द्या. तसेच त्यांनी समाजालाही सांगितलं की नेत्यांचा योग्य मान राखा. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं, मी जातीचाच राहिलो, नेत्याचा झालो नाही. जरांगे पाटील जेव्हाही बोलतात तेव्हा त्याचा परिणाम होतो, कारण त्यांनी स्वतः सत्तेची पदं नाकारून रस्त्यावरची लढाई निवडली आहे. त्यांनी धनगर नेत्यांनाही याच मार्गावर चालण्याचं आवाहन केलं आहे. ज्या सर्वात वादग्रस्त मुद्दा उभा राहिला आहे तो म्हणजे जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, उद्या तुम्हाला फडणवीस यांच्याशी लढायचं आहे. तो साधा माणूस नाही, खुटाच घालतो, पण मी त्याचा खुटा उपटूनच काढलाय. जरांगे पाटील हे फडणवीसांच्या राजकीय खेळीनं चांगलेच ओळखून आहेत. त्यांनी आंदोलक दीपक बोराडे यांना एक गुरुमंत्र दिला, तो म्हणजे उपोषणातलं सातत्य. त्यांनी सांगितलं की उपोषणात मध्येच पाणी पिणं कसं घातक असतं. मी 17 दिवस पाण्याशिवाय काढले, पण पाणी पिलं की पोटात आग होते. असं सांगताना त्यांनी उपोषणाचं सायन्स समाजाला समजावून सांगितलं. तसेच त्यांनी एक मोठा इशारा दिला, शांततेत आंदोलन करा, हिंसक वळण लागलं तर तुमचं आंदोलन मोडलं समजा. सरकार नेहमी आंदोलन हिंसक करून ते दडपण्याचा प्रयत्न करतं. हे ओळखूनच जरांगे पाटलांनी धनगर समाजाला सावध केलं आहे. शेवटी जरांगे पाटील यांनी एक मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. ते म्हणाले की ते स्वतः सर्व धनगर नेत्यांना फोन करतील. अपमान झाला तरी चालेल, पण समाज एकत्र आला पाहिजे. मराठा आणि धनगर ही युती जर प्रत्यक्षात उतरली तर महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ता कुणाची येईल हे 2 समाज मिळवून ठरवतील. जरांगे पाटलांनी धनगर समाजाला मोठा भाऊ म्हणून साथ घातली आहे. आता प्रश्न हा आहे की धनगर समाज हा हाकेला कसा प्रतिसाद देतो आणि सरकार या नव्या युतीला रोखण्यासाठी काय पावलं उचलतील. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा थेट बातमी.